मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। आज सकाळपासूनच महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये एक सुखद गडबड सुरू आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी एकत्रितपणे लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून त्यामुळे अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर आज एक हलका स्मितच उमटलेले दिसत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका ताबडतोब निर्णयामुळे हे शक्य झाले आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या बहिणींना एका दिवसातच नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्त्यांची रक्कम मिळणार आहे। एकूण 1500 अधिक 1500 अशा 3000 रुपयांची ही रोख रक्कम आज मध्यरात्री सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील लाभार्थी बहिणींच्या खात्यात दाखल होत आहे। हा सर्व कार्यक्रम अगदी योजनाबद्ध पद्धतीने आणि वेगवान गतीने राबविण्यात आला आहे। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली। निवडणुकीसंदर्भातील त्या बैठकीतच लाडक्या बहिणींच्या हिताचा विचार करून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाला तातडीने मंजुरी दिली। त्यामुळेच अर्थमंत्र्यांकडून 7200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर हे पाऊल उचलणे शक्य झाले। लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळण्यासाठी सरकारने ही कृती केली आहे, हे स्पष्टपणे जाणवते। बहिणींना कोणतीही त्रास होऊ नये, निवडणुकीत योग्य वेळी मदत हाताशी असावी, यासाठी डिसेंबरचा हप्ताही आधीच सोडण्याचा हा निर्णय झाला आहे। आणि हे काम फक्त घोषणेपुरते मर्यादित नाही। उपमुख्यमंत्र्यांनी थेट बँकांशी संवाद साधून तांत्रिक अडचणी दूर केल्या। त्यांनी स्वतः डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे बटन दाबले आणि त्याच क्षणापासून सकाळी 10च्या सुमारास ही रक्कम हस्तांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झाली। बँकांना स्पष्ट आदेश दिले गेले की कोणत्याही प्रकारचा उशीर होऊ नये। त्यामुळे अनेक बहिणींना आधीच मोबाईलवर मेसेज किंवा बँक मेसेज नोटिफिकेशन येऊन पैसे खात्यात पडल्याची खात्री झाली आहे। काही बहिणींच्या खात्यात तर रक्कम अगदी झटपट दाखल झाली आहे। तरीही ज्यांचे पैसे अद्याप आले नाहीत त्यांना घाबरू नये, कारण ही प्रक्रिया संपूर्ण दिवस चालू राहणार आहे आणि आज रात्रीपर्यंत सर्व 12 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांकडे ही रक्कम पोहोचण्याची शक्यता आहे। सरकारच्या या जबाबदार वृत्तीमुळे आज खरोखरच महिला सक्षमीकरणाचा एक सज्जड पुरावा समोर आला आहे। पण ही बातमी एवढ्यापुरतीच नाही हा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आणखीन 3 महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत। हे निर्णय असे आहेत की त्यामुळे काही बहिणींना अधिक फायदा होणार आहे, तर काही बहिणींसाठी अटी कडक होणार आहेत। पहिला मोठा निर्णय तर आधीच सांगितलाच आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित सोडण्यात आला आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेखाली आता आणखीन 2 नवीन उपयोजना सुरू करण्यात येणार आहेत। या योजना विशेषतः ग्रामीण भागातील त्या महिलांसाठी असतील ज्यांच्या घरातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत नाही। लाडकी बहीण योजनेसाठीही हीच अट लागू होती। आता या नवीन योजनांसाठीही तीच तपासणी महत्त्वाची ठरणार आहे। तिसरा मोठा निर्णय असा आहे की या सर्व योजनांसाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गंभीरपणे आवश्यक ठरेल। महाराष्ट्रातील सुमारे 70% लाभार्थी महिलांची ही प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही उर्वरित महिलांनी ती तातडीने पूर्ण करावी अशी सूचना महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिली आहे। कारण भविष्यातील सर्व लाभ हे या प्रक्रियेवर अवलंबून असतील। याचा अर्थ असा की ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण आहे त्यांनाच पुढील सर्व आर्थिक सहाय्याचे लाभ मिळतील। सरकारने हे पाऊल पारदर्शकता आणि व्यवस्थितता राखण्यासाठी उचललेले आहे। त्यामुळे ज्या बहिणींनी ही प्रक्रिया अजून पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लगेच पूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी। लाडक्या बहिणींनो, हे लक्षात ठेवा की सरकारने तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी खूप काही योजना आखलेल्या आहेत। लाडकी बहीण योजना हा फक्त त्यातील एक पाया आहे। पुढे येणाऱ्या योजनांमध्ये थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचीच पद्धत राहील। महाराष्ट्रातील विविध सरकारी आणि खासगी बँकांद्वारे हे हस्तांतरण केले जाणार आहे। ज्या बहिणींची खाती या बँकांमध्ये आहेत त्यांनाच सुरुवातीला लाभ मिळण्याची शक्यता आहे। म्हणून तुमचे बँक खाते अद्ययावत आहे याची खात्री करा। सरकारने गरजू महिलांना, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे त्याचाच हा एक भाग आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी या योजनांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी सज्ज राहावे। आता या सर्व आनंदाच्या गोष्टींबरोबरच हेही जाणून घेऊया की आज हा दुहेरी हप्ता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आला आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशिम, सोलापूर, पालघर, गोंदिया आणि अहिल्यानगर म्हणजेच नाशिक असे हे 12 जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यात आज सकाळपासून रक्कम जमा होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सकाळच्याच बैठकीत हे स्पष्ट सूचन दिले गेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील बहिणींना आज नक्कीच त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासण्याचा आनंद लुटता येईल. पण लक्षात ठेवा, हा फक्त पहिला टप्पा आहे. सरकारचे धोरण असे आहे की ही हप्ता वाटप प्रक्रिया टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविली जाईल. उर्वरित जिल्ह्यांसाठीही अशाच प्रकारे द्रुतगतीने हप्ते सोडले जातील. सरकारचा हेतू स्पष्ट आहे. प्रत्येक पात्र महिलेच्या हातावर सत्वाचा पदर पडावा, तिला आर्थिक सुरक्षितता वाटावी आणि ती स्वावलंबी बनण्यासाठी थोडीफार मदत मिळावी. लाडकी बहीण योजना ही फक्त पैशाची योजना नसून महिलांना सामाजिक आणि आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक मार्ग आहे. दरमहा नियमित रक्कम मिळाल्यामुळे त्यांना घरच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या छोट्या व्यवसायासाठी एक आधार निर्माण होतो. महिला व बालविकास मंत्रालयानेही या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये सर्व तपशीलवार मार्गदर्शन दिलेले आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास लाभार्थी महिलांनी ताबडतोब तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही सांगितले आहे. अर्थात अशावेळी काही गैरसमज किंवा भ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. पण सध्या सरकारी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आणि लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच अफवांकडे लक्ष देऊ नका. अधिकृत स्रोतांकडूनच माहिती मिळवा. तुमच्या गावातील सेवा केंद्र, तालुका कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागाचे कार्यालय येथे संपर्क करता येईल. लाडक्या बहिणींनो, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, सरकारने तुमच्यासाठी हे पाऊल उचलले आहे हे लक्षात ठेवून तुम्हीही तुमची जबाबदारी पेलावी. मिळालेल्या रकमेचा योग्य वापर करा. ती केवळ खर्च करण्यापेक्षा तिच्यातून काही बचत करण्याचा प्रयत्न करा. लहानशी बचत मोठ्या संकटात कामी येते. शिवाय या योजनांमुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा. तुम्ही आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक साक्षर आणि सजग व्हावं, हेही सरकारचे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळे बँकेशी संपर्क ठेवा, तुमचे खाते अद्ययावत ठेवा आणि सरकारकडून येणाऱ्या अशा प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी तयार राहा. आजचा दिवस महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी एक आशेचा दिवस आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळाल्याने त्यांच्या हातात एक लहानसा निधी तयार होणार आहे. हा निधी त्यांच्या दैनंदिन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एक साधन ठरू शकतो. सरकारने निवडणुकीच्या वेळेत देखील तुमच्या कल्याणाचा विचार केला, हे एक आशादायक संकेत आहे. याचा अर्थ भविष्यात सरकार महिला कल्याणकारी योजनांकडे अधिक लक्ष देईल. त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार लक्षपूर्वक पाहणे, बचत करणे आणि स्वतःच्या आर्थिक भविष्याची योजना आखणे गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या बहिणींनी KYC केले आहे पण तरी पैसे आले नाहीत, त्यांनी एकदा आपले आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासावे. काही वेळा आधार आणि बँक लिंक तुटलेले असते किंवा मोबाईल नंबर बंद असतो, त्यामुळे पैसे परत जातात. अशा बहिणींनी लगेच जवळच्या CSC केंद्र किंवा बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे. दुसरे म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे पण दाखला जुना आहे, त्यांनी नवीन दाखला अपलोड करावा. सरकारने सांगितले आहे की नवीन दाखला अपलोड केल्यावर लगेच पैसे येतील. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही. सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही. हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो, हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे. कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही? ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे, म्हणजेच उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखवलेले आहे, ज्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना, PM किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल, ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. या निकषांमुळे सुमारे 40 ते 45 लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत. दुःख होतंय ऐकून, पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत. एका कुटुंबाला 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही. पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे, त्यांनी काळजी करू नका. तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता. जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं. आता खुश खबर, ज्या बहिणींचे ऑक्टोबर, सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत त्यांचेही पैसे 12 डिसेंबरपर्यंत येतील असं सरकारने सांगितलंय. फक्त KYC पूर्ण असायला हवी. आणि हो, आता थंडी वाढली आहे ना, या 3,000 रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उबदार शाल, स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या. तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल, नाही का? आणखी काही जबरदस्त बातम्या आहेत ज्या तुम्हाला माहीतच असायला हव्यात. 1. बांधकाम कामगार योजना. ज्या बहिणी किंवा त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत त्यांना 5,000 रुपये थेट अनुदान मिळतंय.
काहींना 10,000पर्यंतही मिळालेत. लवकरच नवीन अर्ज सुरू होतील. 2. मोफत भांडी वाटप. काही जिल्ह्यात सुरू झालं आहे. प्रेशर कुकर, तवा, भांडी सेट मोफत मिळत आहेत. ग्रामपंचायतीत चौकशी करा. 3. घरकुल योजना. नवीन याद्या लागल्या आहेत. ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनी तातडीने तपासणी करावी. 4. मोफत सोलर रूफटॉप. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून 300 वॅटपर्यंत मोफत सोलर पॅनल बसवून मिळतंय. लाईट पंखे आरामात चालतील. अर्ज लवकरच सुरू होतील. बहिणींनो, ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठीच आहेत. पण त्यासाठी एकच गोष्ट लागते, तुमची KYC आणि योग्य कागदपत्र. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी म्हणतंय योजना बंद झाली, कोणी म्हणते सगळ्यांचे पैसे येणार नाहीत. अशा लोकांना सांगा की आम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आणि विश्वासू बातम्यांवर विश्वास ठेवतो. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, आजची ही बातमी गंभीर आहे. काहींसाठी ही आनंदाची सुरुवात आहे, तर काहींसाठी एक धक्का आहे. पण हा धक्का तुमच्या लक्षात आणून देतो की योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करावी लागेल. KYC, बँक लिंकिंग आणि उत्पन्न दाखला ह्या गोष्टी तपासून पहा. जर काही चुकीचे असेल तर ते सुधारा. सरकारकडे वेळ मागा, पण तुमची प्रक्रिया पूर्ण करा. आणि ज्यांना आज पैसे मिळणार आहेत त्यांनीही एक काम करावे. तुमच्या बँक खात्याची नोंद घ्यावी. पैसे आले की नाही ते तपासावे. कारण अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो. घाबरू नका. सरकारने 11,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. लाडक्या बहिणींनो, हे फक्त पैशांचं नाही तर तुमच्या सक्षमीकरणाचं, तुमच्या स्वाभिमानाचं लक्षण आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे. पुढच्या काळात आणखी चांगल्या योजनांचा पाऊस पडणार आहे. फक्त एक विनंती, ज्या बहिणींना आज पैसे मिळाले त्यांनी इथे कमेंट करून सांगा की कोणत्या जिल्ह्यातल्या आहात आणि किती वाजता पैसे आले, जेणेकरून इतर बहिणींनाही आनंद होईल आणि विश्वास बसेल. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेतील ही नवीनतम घडण ही केवळ पैशाच्या हप्त्यापुरती मर्यादित नसून एक सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. महिलांना सक्षम करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करणे हे या सर्व योजनांचे अंतिम लक्ष्य आहे. आज ज्या 12 जिल्ह्यांना हा लाभ मिळाला आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील बहिणींमध्येही आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी संयमाने व प्रतीक्षेने वागावे. सरकारची ही मदत तुमच्या जगण्यात एक सुखद भर घालो, तुमचे आत्मविश्वास दृढ करो आणि तुम्हाला स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरणा देऊ, असाच आशावाद व्यक्त करत आजची ही महत्त्वाची माहिती संपुष्टात येते. लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांचे भविष्य उज्ज्वल व आनंददायी हो हीच शुभेच्छा.